आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। एकाधिकारशाहीला अमित शहांनी लगाम लावली तर शहांनी भाकरी फिरवल्याचंही काम केलं। सहकार क्षेत्र शहांच्या नेतृत्वात बदलतंय, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। अमित शहा महाराष्ट्रात येण्याआधी राजकीय कार्यकर्त्यांना अटक होते, संजय राऊतांचा आरोप तर आमच्या कार्यकर्त्यांना अटक, मनसे मराठा आंदोलकांना नोटीस जाते, भयग्रस्त नेत्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही, राऊतांची टीका। अनिल परब यांच्याकडे अजून स्फोटकांचा बराच साठा पडलेला आहे, परबांनी कदमांच्या कुटुंबाबद्दल गंभीर मुद्दा मांडला, चौकशी करा, संजय राऊतांची मागणी तर नारायण राणेंनी त्यांच्या पोरांना आवरावं, राऊतांचं वक्तव्य। स्टोव्हमुळे 1993 मध्ये माझ्यासोबत घटना घडली, परबांचे रामदास कदमांवरील आरोप चुकीचे, एखाद्याची इतकी बदनामी नको, ज्योती कदमांकडून स्पष्ट। मुंबई पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परबांवर आरोप निश्चिती, अनिल परबांसह 10 जणांवर विशेष खासदार आणि आमदार न्यायालयाकडून आरोप निश्चित। संजय राऊतांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीक वाढत असल्याची ही चर्चा। एकीकडे युतीचं भाष्य, दुसरीकडे भाजपची स्वबळाची भाषा, भाजपनं कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, अन्यथा कार्यकर्ते मरतील, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। आज ना उद्या पालकमंत्री होईन याची खात्री, रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अमित शहांसमोर मांडला का, दादा भुसेंना प्रश्न तर नाशिक पालकमंत्री पदाचा वाद आता ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल, भुसेंचं मिश्किल उत्तर।